सर्व विद्येत परमार्थ विद्या आहे श्रेष्ठ आहे. आत्मा म्हणजे काय? आत्मा म्हणजे म्हणणारा कोण? आत्मा माझा की मी तुमचा? हा शर्ट कोणाचा? शर्ट माझा म्हणणारा कोण? वीरशैवामध्ये अतिशय सोपे साधन सांगितले. अनायास कर्माची शुद्धी झाली पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनात डाग नसावा. वीरशैवांचा सिद्धांत, शिवभक्तांच्या सिद्धांत, शिवसंस्कृतीचा सिद्धांत एकच आहे. जीवन पवित्र ठेवा, विचार शुद्ध ठेवा. सामान्य लोकांशी तुमचे संबंध कसे असावे? सामान्य लोकांशी तुमचे संबंध कसे असावे? पंचभूत वेगळे आहे. चैतन्य कसे जन्मले? प्राणाची उत्पत्ती कशी झाली? वैज्ञानिक विचार हा तुमच्या अंतरात्म्यामध्ये चैतन्य आहे, त्याच प्रकटीकरणे कसे केले? उपासना कशाची केले? लिंग म्हणजे काय आहे? ज्या ठिकाणी माणसाने मन लय झाले ज्या ठिकाणी माणसाचे मन लय झाले त्याचे नाव आहे लिंग. ज्या ठिकाणी माणसाचे मन लय झाले त्याचे नाव आहे लिंग. ते साक्षात्काराचे साधन आहे. चित्ताच्या साऱ्या वृत्त्या तेथे विलीन झाल्या पाहिजे. सधो जातम प्रमोदने म्हणजे काय? हा मार्ग आहे आत्मशुद्धीचा. आत्मसाक्षात्काराचे शिवात्मकामध्ये विलीन व्हावयाचे आहे. त्याला लिंगांग सामरस्य म्हणतात. दोन्ही शब्दावर अनुस्वार आहे. ल आणि अ हे व्यंजन आहेत. व्यंजन एकटे नसते. व्यंजन हे एकटे नसते. अ अधिक ल स्वरमध्ये ल व्यंजन मिळाल्यास ल वर्ण बनतो. डमरूच्या ध्वनीमधून नाद निर्माण झाला, यालाच नाद ब्रह्म म्हणतात. नाद दोन प्रकारचे असतात. आहात नाद, दुसरा अनुहात नाद. आहात नाद हा ब्राह्म्य स्वरूपाचा असतो. अनुहतवाद अंतर्गत असतो व तो सतत चालू असतो. आहात नाद निर्माण. टाळ, मृदंग, वीणा, बहिरी, दिमटी, घंटा, शंख, झांज हा आहात नादात समाविष्ट होतात. नादात मूळ स्वरूप ओंकार आहे. ओंकारातून निघालेल्या ध्वनीला हे नादमेध. नाद तो जाणावा शब्द, तयाचे स्थान ते शुद्ध, गुरुत्वास असे तो प्रसिद्ध झाला असे जाणत. नादबिंदूमधील बिंदू हा सदाशिव आहे. नाद हा गुरुरूप आहे व बिंदू हा सदाशिव किंवा लिंगरूप आहे. नाद तो गुरुमुखे जाणीजे, बिंदू तो लिंगरूप ओळखीजे, कला ते जंगममुख जाणीजे. ऐसे त्रिविध भेद हा. नाद आणि बिंदू हे अव्यक्त आहेत. कला ही चरलिंग जाणावी, अव्यक्तता व्यक्तवासी आणावी. नादबिंदूला व्यक्त साधणारी ही कला आहे, तिचे मुख जंगम आहे. अगोदर तुमचं नाव काय? अगोदर तुम्ही की तुमचं नाव? अगोदर देव की देवाचे नाव? तुम्हास किती नावे आहेत? जन्म नाव, पाळण्यातील नाव, टोपण नाव, लाडाचे नाव. नामरूप हे विकृत आहे. तुमची विकृती नाही तर विकृतीच्या पलीकडे आहात, नामरूपाच्या पलीकडे आहात. भगवान शिवाचे शिवगमनाच्या माध्यमातून पार्वतीस भक्तराज म्हटले आहे. कैलास शिखरे रम्य भक्ती संधान नायकम प्रणम्य भक्ती पार्वती भक्ते शंकर. देवाचा आणि शिवाचा प्रत्यक्ष संबंध आहे. शिवसंस्कृतीने जीवाला देवाला लिंगपती व देहसती असा प्रकारे एकाग्रतेकद संबंध मानले. तुझ रूप ना नामरेखा आम्ही भक्ती धरून ठेविले नाम, वेदशास्त्राशी अगम्य अगोचर होतो. ज्याला रंग नाही, रूप नाही, नाव नाही, आधी नाही, मध्य नाही, अंत नाही, माझा जन्म म्हणणारा, माझा आत्मा म्हणणारा तो आहे शिवसंस्कृतीचे देव. सांगितला नाही ज्याला तुम्ही शिव म्हणता तो कैलाशीचा राजा, तो सुद्धा शिवाची उपासना करतो. सगुण साकार निर्गुण निराकाराचा हा भेद. लिंग हे भविष्याचे अभिव्यक्तीचे साधन आहे. त्या साधनाच्या रूपातून करपीठावर लिंग ठेवून आपण पूजा करतो. लिंगापासून आपल्या डोळ्याचे अंतर किती असावे यास वैज्ञानिक कारण आहे. साधन आत्मसाक्षात्काराचे स्थूल देहातून सूक्ष्म देहापर्यंत जाण्याचा आपल्या एका लिंगात 9 लिंगाचे समावेश आहेत. आपल्या एका लिंगामध्ये 9 लिंगाला समाविष्ट आहे. इष्टलिंग, भावलिंग, प्राणलिंग, आचारलिंग, जंगमलिंग, महालिंग, प्रसादलिंग हे 9 लिंग एकच लिंग समाविष्ट आहेत. तेथेच पूर्णत्व आहे. ओम पूर्णमंद पूर्णात पूर्णमुच्यते पूर्णस्य पूर्णमादात पूर्णमवेत शिष्यते. पूर्णातून निघालेला पूर्णतच जायचे आहे. ते तंत्र आहे, यंत्र आहे, हे मंत्र आहे. तंत्र ही पूजा आहे, मंत्र हे
तंत्र ही पूजा आहे, यंत्र हे लिंग आहे, शिवचक पंचाक्षरी मंत्र हा मंत्र आहे. या मार्गाने निश्चयाने गेला तर इष्टलिंगाचा प्राणलिंगाचा साक्षात्कार होतो. प्राणलिंग हे स्थूल आणि सूक्ष्म आहे. प्राणाची जाणीव होत नाही. प्राणाचे जे पंच प्रकार आहेत त्या प्राणाच्या प्रकारातून स्थूलता, सूक्ष्मता शिरतात. मन, बुद्धी, वित्त, अहंकार. पंचेंद्रिय हे 9 लिंगामध्ये पोहोचवितात. त्याने ज्ञान इंद्रिये पंचक होते. शुद्ध चित्त, अहंकार. माणसाचे मन एवढे आहे काळे. माणसाचे मन काळे आहे की गोरे, हे स्थूल आहे की सूक्ष्म, हे भौतिक आहे की विवेकाचे पहिले तर मन भौतिक आहे पण सूक्ष्म आहे. त्या प्रकारचा माणूस आहार घेतो त्याच प्रकारचे मन होते. घोटभर मध्ये घेतलेला माणूस पाहिलात का? तो कसा वागतो? असो आम्ही ज्या वेळेला प्राणलिंगाची उपासना करतो तेव्हा तो 9 लिंग तेथे आले पाहिजे, समर्पित झाले पाहिजेत. यातून जो आनंद प्राप्त होतो तो अलौकिक आहे. विषयाच्या पलीकडे, साधनेच्या पलीकडे जातो त्याला अखंड आनंद म्हणतात. माझे मीपण गेले ते विरून. साधक इष्टलिंगातून प्राणलिंगात, प्राणलिंगातून भावलिंगात जातो. संत शिरोमणी मन्मथ माऊली सांगतात, निर्विकल्प होऊन या लिंगार्चन कीजे, लिंगी तल्लीन होऊन या प्राण तो लिंगात नेऊन तोच होऊन राहायचे. हा अनुभव त्यांनी घेतला. प्रकृतीच्या विकृतीपासून वाचविले आणि शिवसंस्कृतीचे रक्षण केले. देशकाल परिस्थिती लिहिलेली आहे. 12व्या शतकात बसवण्णांचा प्रभाव सर्व संतांवर पडला. विशेषतः ज्ञानेश्वर माऊली व सिद्धोपंतांवर तंत्रज्ञानाचा प्रभाव झाला. ते नाथ संप्रदायाकडे वळले. नाथ परंपरेतून ज्ञानेश्वरांनी योग सिद्धी मिळविली. त्याचबरोबर सिद्धोपंतांच्या माध्यमातून शिवयोग मिळविला. विवेक सिंधू कुणी लिहिला हे माहीत आहे का? तो लिहिला कविराज मुकुंदराजांनी. ते हरिदास होते परंतु पाशुपती व्रत करत होते. अनुभव तत्वज्ञानाचे निरूपण अनुभवामृत प्रकट झाले आहे. ज्ञानेश्वरांचा अनुभवामृत शिवद्वैत सिद्धांतमय आहे. इति श्री अमृतानुभवे सिद्धांतवाद. नाथांच्या काळापर्यंत ज्ञानेश्वरी कुणालाच माहीत नव्हती. हेड रसाच्या भक्तीतून अज्ञान सिद्धी नागेशी परंपरा निर्माण झाली. नागनाथ परंपरेतून चैतन्य परंपरा निर्माण झाली. बाबा चैतन्य नागेशाला जागृत करण्याचे कार्य मन्मथ स्वामींनी केले. संत शिरोमणी स्वामी महाराज की. राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज.